टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज्यातल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये हिंदी ही तिसरी सक्तीची भाषा शिकवण्यात येण्याच्या संदर्भातले अध्यादेश जे आहे ते महाराष्ट्र सरकारकडनं काढण्यात आलेले होते आणि त्या सगळ्याला कडाडून जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं विरोध करण्यात आल्यानंतर तो निर्णय जो आहे तो राज्य सरकारकडनं मागे घेण्यात आलेला होता। परंतु अद्याप देखील राज्यातल्या शाळांमध्ये हिंदी ही भाषा जी आहे ती सक्तीच्या पद्धतीने शिकवण्यात येत असल्या कारणांमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना 2 दिवसांपूर्वीच एक पत्र लिहिलेलं होतं आणि हिंदी सक्तीच्या संदर्भातला विरोध जो आहे तो या पत्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण व्यक्त केलेला होता आणि तात्काळ हा निर्णय जो आहे तो मागे घेण्याच्या संदर्भातलं एक पत्र जे आहे ते शिक्षण मंत्र्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेलं होतं। परंतु अद्यापपर्यंत या सगळ्या संदर्भात शासनाकडून कोणताही निर्णय जो आहे तो घेण्यात आला नसल्या कारणामुळे मनसेकडनं आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरामध्ये बॅनर्स जे आहेत या पत्राचे लावण्यात आलेले असल्याचं पाहायला मिळतंय। मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार आणि त्याचसोबतच नितीन सरदेसाई यांच्याकडनं हे संपूर्ण बॅनर्स जे आहेत ते शिवाजी पार्क आणि दादरच्या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत। GR काढा आणि हिंदीला टाळा, अन्यथा मनसेच्या आंदोलनाला सामोरे जा। अर्थात हिंदीची सक्ती जी आहे त्या संदर्भातला निर्णय मागे घेण्यासंदर्भातला GR तात्काळ पद्धतीने काढा, अन्यथा मनसेच्या तीव्र आंदोलनाला सामोरं जा असा थेट इशारा जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो आहे तो या शासनाला दिलेला असल्याचं पाहायला मिळते। राज ठाकरे यांच्या पत्राची प्रत देखील या बॅनरवरती छापण्यात आलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे हिंदीच्या संदर्भात जर GR निघाला नाही हिंदी भाषा मागे घेण्याच्या संदर्भात तर मनसे पुढे कोणतं पाऊल उचलणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।